पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलानं चक्क गाभारा सोडून एका मुक्या मुलीसोबत नाचायला सुरुवात केली होती. हा प्रसंग एवढा अद्भुत होता की अख्खं मंदिर गर्दीनं भरलेलं असूनही तो चमत्कार फक्त त्या एका मुलीलाच अनुभवता आला. आपण नेहमी लोकांकडून ऐकतो की देवाला तुमच्याकडच्या सोन्या चांदीचा किंवा पैशांचा अजिबात मोह नसतो, त्याला फक्त तुमच्या खऱ्या प्रेमाची भूक असते. पण ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला खऱ्या भक्तीची ताकद काय असते हे अगदी मुळापासून समजेल. पंढरपूरच्या जवळच एका छोट्याशा गावात सावित्री नावाची एक मुलगी राहायची. ती बिचारी अनाथ होती आणि दुर्दैवानं तिला जन्मापासूनच बोलताही येत नव्हतं. गावातले लोक तिला खूप चिडवायचं, तिला सतत हिणवायचं, तिला कोणीच जवळ करत नव्हतं. पण सावित्रीनं या गोष्टींचा कधीच बाऊ केला नाही किंवा ती कधी कोणावर रागावली नाही. तिच्या आयुष्यात फक्त एकच ध्येय होतं, ते म्हणजे आषाढी वारीला जाणं आणि आपल्या लाडक्या विठुरायाला एकदा तरी डोळे भरून पाहणं. सावित्रीला जरी बोलता येत नसलं तरी तिच्या बोटांमध्ये एक वेगळीच जादू दडलेली होती. ती रात्रंदिवस फक्त विठ्ठलाची चित्र काढायची. अंगणात अशी काही हुबेहूब रांगोळी काढायची की बघणाऱ्याला वाटावं साक्षात विठ्ठल आता त्यातून बाहेर येईल आणि आपल्याशी बोलेल. तिची ती कला म्हणजे तिची विठ्ठलाशी संवाद साधण्याची एकुलती एक भाषा होती. जेव्हा आषाढी वारीचे दिवस जवळ आले तेव्हा गावातून वारकऱ्यांची दिंडी निघाली. सावित्री पण काहीही विचार न करता, कोणालाही न सांगता त्या दिंडीच्या मागे मागे चालू लागली. ऊन, पाऊस, तहान, भूक कशाचीही पर्वा न करता ती फक्त विठ्ठलाच्या ओढीनं चालत होती. चालून चालून तिचे पाय सुजले होते. ती खूप थकून गेली होती. भुकेनं तिचा जीव अगदी व्याकुळ झाला होता. शेवटी त्राण न उडल्यानं एका झाडाखाली ती निपचित पडली आणि तिथेच तिच्या आयुष्यातला पहिला चमत्कार झाला. एक सावळा तरुण अचानक कुठून तरी तिच्या समोर आला. त्यानं स्वतःच्या हातानं तिला भाकरी खाऊ घातली आणि अगदी मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सावित्रीला त्या सावळ्या तरुणाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली. ते हास्य अगदी तसंच होतं जसं ती तिच्या रांगोळीतल्या विठ्ठलाच्या चेहऱ्यावर नेहमी रेखाटायची. तिला आतून कुठेतरी नक्की जाणवलं होतं की हा कोणी सामान्य माणूस नाहीये. कशी बशी ती पंढरपुरात पोचली. तिथे पोचल्यावर चंद्रभागेत स्नान करून ती थेट मंदिराच्या दिशेनं गेली. दर्शन रांगेत न जाता ती मंदिराच्या एका पायरीवर कोपऱ्यात जाऊन बसली आणि तिनं आपली रांगोळीची पोतडी उघडली. तिनं तिथं एक भव्य आणि अतिशय सुंदर रांगोळी काढायला सुरुवात केली. ती रांगोळी साधीसुधी नव्हती. तिनं त्या रांगोळीतून अख्खा पंढरपूरचा नकाशा रेखाटला होता आणि अगदी मध्यभागी आपल्या लाडक्या विठ्ठलाची सुंदर मूर्ती काढली होती. रांगोळी काढता काढता तिला विठ्ठलाच्या प्रेमाचं एवढं भरता आलं की तिच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. ते अश्रू थेट त्या रांगोळीवर पडले आणि तिथंच तो सर्वात मोठा चमत्कार घडला. अचानक मंदिराच्या गाभाऱ्यातून एक प्रचंड मोठा आणि दिव्य प्रकाश बाहेर आला. आजूबाजूचे लोक एकदम गोंधळून गेले. कोणालाच काही समजत नव्हतं की नक्की काय होतंय. पण सावित्रीला मात्र सगळं स्पष्ट दिसत होतं. तिच्या रांगोळीतली ती विठ्ठलाची मूर्ती चक्क सजीव झाली होती. तोच सावळा तरुण ज्यानं तिला वाटेत भाकरी दिली होती, तो चक्क गाभाऱ्यातून बाहेर आला. त्यानं सावित्रीचा हात पकडला आणि तो तिच्यासोबत त्या रांगोळीभोवती गोल गोल फिरून नाचू लागला. सावित्रीला तर स्वर्गाला हात टेकल्यासारखं वाटलं. ती देवासोबत बेभान होऊन नाचत होती. तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता, पण तिचं रोम रोम विठ्ठलाचं नाव घेत होतं. आजूबाजूच्या लोकांना साक्षात विठ्ठल दिसत नव्हता, पण त्यांना सावित्रीच्या रांगोळीतली ती मूर्ती जिवंत होऊन नाचताना नक्कीच दिसत होती. हा सगळा प्रकार बघून तिथले मोठे मोठे पुजारी सुद्धा थक्क झाले. त्यांनी थेट त्या मुक्या सावित्रीचं पाय धरले, कारण त्या दिवशी त्यांना एक खूप मोठा धडा मिळाला होता. देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे मंत्र येण्याची गरज नाही किंवा खूप गोड गळ्यानं भजन गाण्याचीही गरज नाही. भक्तीला कुठल्याही भाषेची गरज नसते. तिथे फक्त आणि फक्त शुद्ध अंतःकरण आणि निखळ प्रेम लागतं. सावित्रीच्या त्या मुक्या भक्तीनं साक्षात देवाला गाभारा सोडायला लावला होता.
खऱ्या प्रेमात एवढी ताकद असते की ते दगडालाही पाझर फोडू शकतं आणि साक्षात देवालाही भक्तासाठी नाचायला भाग पाडू शकतं.